हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर आता अनेक एकाहून एक धक्कादायक घटना समोर येत आहेत। दीपाली यांची मेळघाटामध्ये 2014 पासून तर 2021 पर्यंत 7 वर्षाची सेवा पूर्ण झाली होती। त्यांना मेळघाटाबाहेर बदली हवी होती। हरिसाल येथून परतवाडा येथे बदली मिळावी यासाठी दीपाली चव्हाण यांनी सरकारमध्ये कुण्या मंत्र्याला पैसे दिले होते याचा देखील तपास लागला पाहिजे अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे। मृत दीपालीच्या मेळघाटातील 7 वर्षाच्या बदलीनंतर त्यांना मेळघाटातून बदली हवी होती। यासाठी संबंधितांना बदलीसाठी पैसे घेणारी यंत्रणा असल्याचे माहिती पडल्यावरून पैसेही देण्यात आले होते। मात्र हे पैसे देऊनही बदली होत नसल्याने त्या खचून गेल्या होत्या असा दावा दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी केलेला आहे। रोख रक्कम दिल्याशिवाय बदली होतच नाही हे काही आता लपविण्यासारखे नाही। रक्कम दिल्यानंतर सुद्धा बदली होत नसल्याने पैसे परत मागितले होते, मात्र तेही परत करण्यात आले नसल्याचे राजेश मोहिते यांनी स्पष्ट केले आहे। मेळघाटातील वनकर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी पैसे घेणारे कोणते रॅकेट सक्रिय होते, हे रॅकेट महाविकास आघाडीतील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सक्रिय होते आणि पैसे परत करा म्हणून दीपाली चव्हाण आणि त्यांचे पती कुणाकडे खेटे घालत होते। राजेश मोहिते यांनी पैसे घेतलेल्या परंतु आपले नाव जाहीर न करण्याच्या त्या मोठ्या इस्माचा म्हणजे कुणाचा दबाव दीपालीच्या कुटुंबियांवर आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासामध्ये मिळालीच पाहिजेत। दीपालीच्या आत्महत्या प्रकरणात हा देखील महत्त्वाचा मुद्दा कारणीभूत आहे। आपली पत्नी या भ्रष्ट व्यवस्थेची बळी ठरली हे राजेश मोहिते यांनी स्पष्ट केले आहे। बदलीसाठी पैसे घेणाऱ्या त्या नेत्याचे नाव उघड होणे आणि त्यावर देखील कठोर कार्यवाहीची मागणी शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे। शिवाय पोलिसांनी याबाबतीचा जो तपास आहे तो अद्यापही पूर्ण केलेला नाही। त्या अनुषंगाने अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षकांवरती सुद्धा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ताशेरे ओढलेले आहेत। मात्र अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी यन हे मूग गिळून गप्प का बसले आहेत हे कळायला देखील मार्ग नाही। दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब समोर आली आहे। दीपालीचे पती राजेश मोहिते यांनी एक आरोप असा केला आहे की 7 वर्ष दीपाली मेळघाटमध्ये कार्यरत होती आणि साधारणतः मेळघाटसारख्या दुर्गम जंगलात कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याची किंवा सरकारी अधिकाऱ्याची 3 वर्षानंतर बदली करण्यात यावी असा एक संकेत असतानाही 7 वर्षापासून दीपाली मेळघाटातच कार्यरत होती आणि मेळघाटातून आता तिला अमरावतीमध्ये किंवा परतवाड्यामध्ये तिची बदली व्हावी म्हणून एक प्रयत्न किंवा तिने एक अर्ज आपल्या शासनाकडे वन खात्याकडे केलेला होता आणि बदली होतच नाही असं जेव्हा लक्षात आलं त्यावेळी तिला काही लोकांनी संपर्क साधला आणि बदलीसाठी तिच्याकडून पैसे घेतले। म्हणजे मृत दीपाली चव्हाण आणि तिचे पती राजेश मोहिते यांनी ती दीपालीच्या बदलीसाठी एका मोठ्या इसमाला एका मोठ्या राजकीय व्यक्तीला पैसे दिले आणि बदलीची गळ घातली, पण पैसे देऊनही दीपालीची बदली झाली नाही याचा फार मोठा धक्का दीपालीला बसला होता आणि बदली झाली नाही म्हणून दीपाली वारंवार त्या समोरच्या माणसाला त्याच्याकडे जात होती। शेवटी त्यांनी सांगितलं की मी तुमचे पैसे परत करीन, पण त्यातला एकही रुपया आतापर्यंत परत झालेला नाही। म्हणजे पैसेही गेले आणि बदली देखील झाली नाही। याही घटनेने दीपाली खचलेली होती। आता महत्त्वाचा प्रश्न उपस्थित हा होतो की दीपाली जवळून पैसे घेणारा हा मोठा व्यक्ती कोण होता। जे काही संकेत मिळतात त्यानुसार महाविकास आघाडीतील एका उच्च पदस्थाने हे पैसे घेतलेले आहेत। त्यांनी ते पैसे दीपालीला परत केले नाही, त्यामुळे ती त्रस्त झालेली होती असे सर्व आरोप तिचे पती राजेश मोहिते यांनी लावलेले आहेत। आणि म्हणून दीपालीच्या मृत्यूसाठी शिवकुमार जेवढा जबाबदार आहे, आम्ही रेड्डी यांचं दुर्लक्ष जेवढं जबाबदार आहे, तेवढाच अत्यंत महत्त्वाचा भाग हा तिच्या बदलीसाठी तिच्याजवळचे अत्यंत मोलाचे मेहनतीचे परिश्रमाचे पैसे खाणारा हा कोण उच्चपदस्थ आहे त्याचा देखील तपास झाला पाहिजे आणि त्याचा तात्काळ तपासून
त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याचं नाव उघड झालं पाहिजे, ही आमची या प्रकरणातली मागणी आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.